श्रद्धांजली म्हणून नाही म्हणणार मी, काही लोक म्हणाले गैर हे करायला लागले की हे भावनिक हे करतात दादांचा, तसं करायचं जरूर नाहीये. संपूर्ण महाराष्ट्राला आज माहितीये, विरोधक सुद्धा रडले गैवरले. तुम्ही पोस्ट पहा, अतुल शेठ IT याच्या सेक्टरमध्ये काम करणार आहे, माझ्या मुलांनी पण सांगितलं. ते कधी हे राजकारणात पडत नाही किंवा कॉमेंट करत नाही. बामणे साहेब संपूर्ण महाराष्ट्र IT सेक्टर मधले सुद्धा की जे राजकारणाचे उद्योगपती, इंडस्ट्रियलिस्ट, की खरा कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री असा लाभले नाही असं दादांबद्दल पोस्ट केली. त्या सगळ्यांना अभिमान आहे. असा नेता व्हायला 40-50 वर्ष लागतात हो, सोपं नाही ते. आणि ते झालं. आणि यांनी पुणे जिल्हा परिषदची महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची जिल्हा परिषद आहे आणि त्याचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे. आणि सगळ्यात मगाशी महत्वाचं म्हणाल तसं या पुणे जिल्ह्यासाठी, या तालुक्यासाठी वल्लभशेठ मिलके साहेबांच्या माध्यमातून, अतुल शेठच्या माध्यमातून एक पालकमंत्री म्हणून आज त्यांनी भरघोस निधी दिलेला आहे, या गावाला दिला. ते बोलतील कोणाच्या मागे आपल्याला उभं राहायचंय हा प्रश्न आहे. जर आपल्याला गावचा इथं जिल्हा परिषद आहे, आपल्याला जो विकास करायचा आहे, आजपर्यंत कोणी निधी दिला, भविष्यात कोण देणार आहे आणि आपल्याला कोणाच्या मागे उभं राहायचं, हा प्रथमता प्रश्न पक्षाचा भागवायला आला. बरोबर. आणि मग इथं 1% शंका घेण्याचं कारण नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुणे जिल्ह्यातली जनता पण सगळं पाहिलं, आपले सगळे उमेदवार सक्षम आहेत. 1960 साली पंचायत राज निर्माण झालं, तेव्हापासून आज तागायत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या ताब्यात आपली पुणे जिल्हा परिषद राहिलेली आहे.